नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्टडी व्लॉग्स. तर आपल्यासाठी घेऊन आलो मी NHMच्या अंतर्गत कंत्राटी पदांची भरतीची जाहिरात. तर ठाणे महानगरपालिका इथे NHMच्या अंतर्गत ही भरती जाहिरात निघालेली आहे. तर आपण त्याबद्दल पाहूया. डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ही 14/10/2025 आलेली आहे. तेव्हापासूनच फॉर्म फिलिंगला सुरुवात झालेली आहे. तर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसच्या ह्या जागा आणलेल्या आहेत. याच्यामध्ये ही पदे 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात भरणे आहे. तर बघूया आपण. पदाचे नाव आहे GNM फिमेल. त्यामध्ये प्लेस ऑफ पोस्टिंग ही ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्येच होणार आहे. एज अपर लिमिट ही 38 आहे. मिनिमम 18 वर्ष आहे. टोटल पोस्ट आहेत 20. त्यामध्ये कॅटेगरी वाईज पोस्ट आपण बघू शकतो दिलेले आहेत. तर ओपनसाठी 5 आहेत आणि बाकी इतर सर्व मिळून टोटल पोस्ट 20 होतात. क्वालिफिकेशन हे BSc नर्सिंग GNM कोर्स विथ MNC रजिस्ट्रेशन. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडचं रजिस्ट्रेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपण फॉर्म भरू शकत नाही. त्यानंतर इसेन्शियल एक्सपिरियन्स पण दिलेला आहे त्यांनी. प्रेफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स्ड पर्सन. म्हणजे आपल्याकडे जर 1, 2, 3 वर्षांचा काही अनुभव असेल तर तो नक्कीच आपला जास्त विचार केला जाईल फॉर्ममध्ये. तर आणि पेमेंट जे आहे ते 20,000 रुपये प्रति महिना असणार आहे. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे GNM मेल कॅन्डिडेटसाठी, पुरुष कॅन्डिडेटसाठी आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग अगेन ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे. त्यानंतर मिनिमम एज आहे 18 वर्ष, मॅक्झिमम इयर्स 38 वर्ष. 6 पोस्ट आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 6 जागा आहेत मेलसाठी. त्यानंतर बाकी कॅटेगरीमध्ये ओपनची 1 आहे आणि बाकी इतर सर्व जागा मिळून 6 होतील. त्यानंतर BSc नर्सिंग आपण इसेन्शियल क्वालिफिकेशन बघूया. BSc नर्सिंग GNM कोर्स विथ MNC रजिस्ट्रेशन. इसेन्शियल एक्सपिरियन्समध्ये पण सेम राहील आणि पेमेंट ही 20,000 रुपये सेमच राहील. त्यानंतर तिसरी पोस्ट बघू आपण ANM. तर प्लेस ऑफ पोस्टिंग सेम राहील. त्यानंतर मिनिमम आणि मॅक्झिमम इयर्स पण सेम राहतील. आणि टोटल नंबर ऑफ पोस्ट मित्रांनो 63 आहे. 63 म्हणजे भरपूर पोस्ट आहेत ANMसाठी. तर त्यामध्ये ओपनच्या पोस्ट नाही आहेत मित्रांनो इथं. तर EWS 12 आहे, SCBC 14 आहेत, OBC 21 आहेत, PGND 1 आहे, NTD 1 आहे, NTC 1 आहे, NTB 3 आहेत, PJA 1 आहे आणि SC 9 आहेत. तर हे कॅटेगरी वाईज पोस्ट बघून घ्या. टोटल मिळून 63 पोस्ट होतात. ANM कोर्स विथ MNC रजिस्ट्रेशन हे त्याचं इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे. इसेन्शियल एक्सपिरियन्स प्रेफरन्स विल बी गिवन टू द एक्सपिरियन्स पर्सन. म्हणजे ज्यांना कोणाला एक्सपिरियन्स आहे त्यांना जास्त प्रिफर केलं जाईल. पेमेंट हे 18,000 प्रति महिना असणार आहे. आपल्याला अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे 4था मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पंचपाखाडी, ठाणे. दिनांक 28/10/2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत सादर करायचे आहे. तर शेवटची तारीख बघू शकता मित्रांनो 28/10/2025 ही आहे. आता बघूया आपण बाकीच्या सर्व सूचना आणि माहिती. तर आपण बघू शकतो अर्ज भरण्याबाबतच्या सूचना. सर्व उमेदवारांनी गुगल लिंकद्वारे ऑनलाईन गुगल फॉर्म भरायचा आहे. गुगल लिंक आपल्याला व्हिडिओच्या खाली क्लिकेबल लिंक प्रोव्हाइड केली जाईल. त्यानुसार आपण त्यामध्ये फॉर्म भरू शकता. त्यानंतर शैक्षणिक, तांत्रिक, व्यावसायिक अभ्यासक्रम माहिती तपशील. तर ही जी आपली संपूर्ण माहिती आहे ती शैक्षणिक असेल, त्यानंतर टेक्निकल जे एज्युकेशन संपूर्ण माहिती असेल ते संपूर्ण माहिती आपण त्या अर्जामध्ये भरायची आहे. त्यानंतर अनुभवाचा तपशीलही आपल्याला पूर्ण जोडायचा आहे. एक्सपिरियन्स लेटर्स असतील, त्याच्या झेरॉक्स असतील ते सगळं. त्यानंतर कागदपत्र आणि प्रमाणपत्र हे सादर करणे. अर्जदार आणि अर्जामध्ये नोंदवलेल्या माहिती संदर्भाचे सर्व कागदपत्र आणि प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक
अनुभव जे काय असतील, क्वालिफिकेशन असतील, ते अर्जासोबत आपण जे स्वयं साक्षांकित करतो ते, आणि त्यानंतर छायांकित प्रती, चौथा मजला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 5 पाकडी येथे सादर करायचे आहे. अर्ज शुल्क, आपल्याला जी फीस आहे अर्जाची ती पण डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे आपल्याला नॅशनल बँकेचा. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 रुपये फीस राहील आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये ही फीस राहील. त्याचा डिमांड ड्राफ्ट आपण जोडणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्ट हे इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने काढायचं आहे. यामध्ये कुठलीही चूक होऊ देऊ नका मित्रांनो, कारण हा डिमांड ड्राफ्ट इनव्हॅलिड मानला जाईल आणि तुमचं नुकसान होईल, तो अर्ज विचारात घेतला जाणार नाही. त्यामुळं डिमांड ड्राफ्ट हा व्यवस्थित नावाने काढा आणि व्यवस्थित रकमेचा काढा. हे अर्ज शुल्क नॉन रिफंडेबल आहे. त्यानंतर अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक आणि स्पष्ट अक्षरात भरा. एकदा अर्ज सादर करताना दिलेल्या माहिती नंतर काढाकोड करण्यात यायला नाही पाहिजे. अर्जात कुठलेही बदल करता येत नाहीत. वयोमर्यादा लक्षात घ्या. 1/10/2025 रोजी उमेदवाराची वय हे कॉन्ट्रॅक्टवरील पदासाठी जाहिरातीत विहित केलेल्या वयोमर्यादेत आवश्यक असणे मध्ये असणे आवश्यक आहे. म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी मॅक्झिमम इयर जे आहे ते 43 वर्ष आहे. अर्ज भरण्याच्या इतर सर्वसाधारण सूचना आपण वाचू शकता. सगळ्या सूचना व्यवस्थित वाचून घ्या आणि आपल्याला www.thanecity.government.in ह्या वेबसाईटवर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसच्या पदभरतीच्या बाबतीतच्या ज्या सूचना आहेत त्या दिल्या जातील. आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स असतील, डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, इतर मागासवर्गासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात ते सर्व रेडी ठेवा, तयार ठेवा. पात्र झाल्यानंतर आपल्याला ते मूळ प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल. त्यामुळे संपूर्ण डॉक्युमेंट्सची फाईल रेडी ठेवा. त्यानंतर MSCIT असणं गरजेचं आहे. MSCIT प्रमाणपत्र धारण करीत असणं हे गरजेचं आहे. त्याचं प्रमाणपत्र आपल्याला जोडायचं आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडणं गरजेचं आहे. त्याचा नमुना आपल्याला याच व्हिडिओच्या खाली दिला जाईल. निवड प्रक्रिया कशी असेल हे त्यांनी वेबसाईटवर दिलेले आहे, आपण पाहू शकतो. त्यानंतर पदासाठी जे आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममधील गुण असतात ते 50% प्रमाणे त्याचं प्रपोर्शन काढायचे. पदाकरता आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास अधिकतम त्यांना 20 गुण मिळतील. त्याचाही तुम्हाला फायदा मिळेल. पदाशी संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास प्रत्येक वर्षासाठी 6 गुण द्यावे. म्हणजे जितके वर्ष तुमचा जास्त अनुभव राहील तितके वर्ष तितके जास्त गुण तुम्हाला मिळतील. आणि असं करून एकत्रित गुण 100 गुणापैकी तुम्हाला जितके मिळतील जास्त गुण त्यानुसार तुमची निवड होणार आहे. साधारण सूचना परत एकदा वाचून घ्या. सर्वसाधारण सूचना माहीत असणं गरजेचं आहे. काही चूक पाहिलं नको आपले त्यानुसार. आणि व्हिडिओच्या खाली आपल्याला गुगल फॉर्मची लिंक दिली जाईल. त्यानुसार त्यावर जाऊन अर्ज भरणे, त्यानंतर आपले डॉक्युमेंट्स फाईल रेडी ठेवणे, त्यानंतर डिमांड ड्राफ्ट व्यवस्थित भरून जोडणे. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला काही अडचणी शंका वगैरे असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर.